व्हिडिओ स्टार्ट करता करता दुपार झाली आणि आता आम्ही इथे जेवायला बसलो आहे. तर म्हटलं चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि आज जेवणामध्ये मी बनवली आहे पावभाजी. आपला मागचा जो व्हिडिओ होता तर तो गावचा होता आणि त्यानंतर ना काही म्हणजे तिथे राहिलो आम्ही एक दीड आठवडा राहिलो, पण काही शूट करता आलं नाही कारण खूप जास्त पाऊस वगैरे चालू होता. त्यामुळे जे काही प्लॅन होते ते सगळे कॅन्सल झाले आणि त्यामुळे मग मला काही जास्त व्हिडिओ वगैरे शूट करता आला नाही. आणि आत्ता हा जो व्हिडिओ आहे तो डायरेक्ट आपला पुण्याचाच आहे. तर दुपार झाली म्हणजे सकाळपासून म्हणत होती की चला व्लॉगला स्टार्ट करूया, पण काही शक्य झालं नाही आणि आत्ता करते मग करते असं करता करता भरपूर उशीर झाला आहे. तर आता दुपारी वाजले 1:30 आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि आज मस्त वीकेंडचा पावभाजीचा बेत केला आहे. तर आर्यांश आणि हे दोघं पहिले जेवायला बसलेत आणि मी त्यांना मस्त गरम गरम तुपात भाजून पाव देते. आणि आता आर्यांशला पण विचारूया की आपण पावभाजी कशी झाली आहे, म्हणजे ते त्याला शिकवतात आहे की कसं खायचं, कारण अजून तो स्वतःच्या हाताने इतकं काही व्यवस्थित खात नाही. आर्यांश, अरे नीट कर ना, पूर्ण याला पकड असं. आर्यांश काय खातोय बेटा? बुडव वाजव. आर्यांश काय खातोय बेटा? काय खातोय? यम्मी काय आहे त्याचं नाव काय? बोल. व्हॉट आर यू इटिंग? काय बोल ना. हा ते कोथिंबीर आणि ते टाकतातच लेमन. आर्यांश, सांग आता काय खातोय? व्हॉट आर यू इटिंग? पावभाजी. हो मी खाऊ ना, खाऊ ना मी पावभाजी. मी घेते ना, मला दुसरी प्लेट. कशी झाली आहे पावभाजी? कशी झाली आहे पावभाजी? सांग ना. यम्मी आहे ना? यम्मी. नाही नाही मग नको खाऊ. ओके खा. तर आर्यनने मस्त जेवण केलं आज पहिल्यांदा स्वतःच्या हाताने. तो सगळं जेवण जेवलाय, नाहीतर काय होतं 1-2 घास खातो आणि मग तुम्ही भरवा असं सगळं त्याचं चालू असतं. तर जेवण वगैरे झालं आमचं. थोडा वेळ म्हटलं आराम करावा. मग आर्यनला पण थोडा वेळ झोपी लावला आणि आता त्याला उठवलं. 1-1.5 तासच झोपवलं, कारण काय होतं की आता त्याची स्कूल चालू झाली आहे. त्यामुळे मग दुपारी पूर्वी कसं व्हायचं की त्याला पाहिजे तेवढं तो झोपायचा, पण आता 1-1.5 तासात त्याला उठवलं की मग तो रात्री लवकर झोपतो. नाहीतर मग दुपारी जास्त झोप घेतली की मग रात्री तो पण झोपत नाही आणि आम्हालाही झोपू देत नाही आणि मग सकाळी लवकर मग कोणालाच जाग येत नाही असं होतं. त्यामुळे आणि त्याची पण खूप जास्त चिडचिड होते. म्हणून मग त्याला, कारण विकेंड आला की मग परत आपलं सगळं रुटीन जे आहे तर ते पूर्ण विस्कळीत होऊन जातं. त्यामुळे म्हटलं की नको, विकेंड जरी असला तरी त्याची दुपारची झोप ही 1-1.5 तासांचीच असायला पाहिजे, जे की पुरेसे आहे, जेणेकरून मग तो रात्री व्यवस्थित झोपेल. आणि आत्ता मी त्याला इथे उठवते, पण त्याला बिलकुल उठायचं नाही आहे, मला झोपायचं आहे असं त्याचं चालू आहे. दुपारी झोपवायला खूप त्रास देतो, म्हणजे लवकर झोपत नाही आणि एकदा झोपला की मग उठायला पण मागत नाही, कारण त्याला खूप छान झोप लागलेली असते. म्हणजे आपल्या बाबतीत पण तसंच होतं बघा ना, दुपारी आपण झोपलो की मग खूप छान झोप लागते आणि मग उठायचा पण खूप कंटाळा येतो. आणि मला तर दुपारी मी शक्यतो आत्ता झोप टाळतेच, कारण मला रात्री लवकर झोप लागत नाही आणि दुपारी जर जास्त झोपलं की मग परत संध्याकाळची पण सगळी कामं करायचा मला कंटाळा येतो. त्यामुळे मी शक्यतो झोपत नाही, फक्त असंच पाठ टाकून असते आणि जे काही माझं व्हिडिओचे कामं असतील किंवा काय, मग मी तसं करत टाईमपास करते. कधीतरीच आर्यनला झोपी लावताना मला डोळा लागला तरच झोपते, नाहीतर मी दुपारची झोप शक्यतो टाळतेच. आणि आता आम्हाला जायचं होतं शॉपिंगला, कारण यांचा बड्डे आहे कमिंग विकेंडला आणि अजिबात लक्षात नव्हतं. तर यांना अशी शॉपिंगची काही आवड नाही आहे, कारण आपल्याला आपला बड्डे असला की 1 महिना अगोदरच आपलं चालू असतं की अरे आता आपला बड्डे आला आहे सो काहीतरी घ्यायला पाहिजे. पण यांचं तसं नाही आहे, म्हणजे मीच मागे लागायला लागतं की आता तुमचा बड्डे आला आहे, तुमच्यासाठी काहीतरी शॉपिंग करूया. कारण माझ्यासाठी आणि आर्यनसाठी म्हणजे शॉपिंग करायला ते ऑलवेज रेडी असतात, पण स्वतःसाठी काही घ्यायचं म्हटलं की त्यांना अजिबात आवडत नाही की काय माहीत नाही, पण त्यांना कंटाळा येतो. त्यामुळे मग त्यांना असं जबरदस्ती घराच्या बाहेर काढायला लागतं. आणि आता तेच लक्षात आलं की चला जाऊया, म्हणून मग इथे थोडासाच आराम केला आणि चहा वगैरे घेतला. आणि संध्याकाळचा चहा म्हणजे बऱ्याचदा हे घरी असतील तर तेच बनवतात आणि असं खूप बरं वाटतं की संध्याकाळचा आयता चहा हातात येतो आहे.
त्यामुळे म्हणजे संध्याकाळची जी काही कामं आहेत आपली तर ती पण करायला अगदी उत्साह येतो आणि बरं वाटतं. आणि इथे बघा आर्यनचा नवीन खेळ चालू आहे. आता ह्या ज्या काही गाळणी आहेत तर ते कुंफू पॅन्डा रिसेंटली तो बघतोय कार्टून. तर त्याच्यामध्ये ना तो जे काही वेपन वापरतोय किंवा फायटिंगसाठी जे काही तो यूज करतोय ते सगळं तो बघतो. त्यासारखं सिमिलर जे काही घरात दिसतंय त्या किचनच्या वस्तू आणायच्या आणि त्याच्यासोबत खेळायचं. तर सध्या असंच चालू आहे. तर बघा आता आराम झाल्यानंतर आम्ही इथे मस्त रेडी झालो आहे आणि आता निघालो आहे. आणि आर्यनचा ना खरोखर मूड नव्हता आत्ताच. तो नकोच म्हणत होता, त्याला नव्हतं यायचं. तो म्हणत होता की मला नाही यायचं आहे, मला घरीच खेळायचं आहे. पण कसं तरी त्याला खोटं बोलून किंवा हे ते बोलून असं त्याला रेडी केलं आहे. आणि मस्त इथे आमचा रॅबिट रेडी झाला होता. म्हटलं चला काहीतरी नादी लावून तो आपल्याला म्हणजे छान जी काही आपली शॉपिंग करून देईल असा सगळा प्लॅन केला होता. आणि ही त्याची जी मक्वीन आहे तर तो विसरला होता. म्हणून मग हे जोपर्यंत गाडी काढतायत पार्किंगमधून तोपर्यंत म्हटलं चला ही मक्वीन मी घेऊन येते, जेणेकरून परत त्याला नको त्रास. कारण आम्ही त्याला म्हणत होतो की लवकर यायचं आहे आपल्याला घरी, त्यामुळे मग आपण नको घेऊया आज. पण आम्हीच नंतर ठरवलं नको बाबा परत हा खूप जास्त त्रास देईल, म्हणून मग मी वरती गेली होती घ्यायला. हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? परत एकदा खूप दिवसांनी आपला फुल व्लॉग येतोय. आणि फुल व्लॉग न येण्याचं कारण सांगता का? ट्रॅफिक. फुल व्लॉग न येण्याचं कारण असं काहीच नाही आहे, आम्हाला वेळच भेटत नाही आहे शूट करायला. हो ना आर्यांश? सकाळी खूप घाई असते. आर्यांशचा टिफिन, डॅडाचा टिफिन, त्यानंतर मग सगळं आवरायचं आणि मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये आम्हाला शूट करायलाच जमत नाही आहे. हो ना? हो ना? पण नंतर आम्ही नक्की ट्राय करू, जास्तीत जास्त ब्लॉग येतील असं. तर येस, सध्या जमेल तसे फुल ब्लॉग येतील. आणि नंतर मी पूर्ण प्रयत्न करेन की आठवड्यातून 2 किंवा 3 ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचे. आणि आम्ही घरातून बाहेर निघालो की बघा आम्हाला लगेच भूक लागते. हो ना? हो ना? किती वेळ झाला दूध पिऊन? फक्त अर्धा पाऊण तास झाला असेल दूध पिऊन. पण घरातून बाहेर निघालो की आर्यनला लगेच भूक लागते. पण आता नेक्स्ट संडेला आहे डॅडाचा बर्थडे, त्यामुळे आम्ही डॅडांना बळच घराच्या बाहेर काढलंय शॉपिंगसाठी. हो ना आर्यंश? हो ना? तर आता नेक्स्ट संडेला आहे यांचा बर्थडे आणि त्यासाठी आम्ही जरा घराच्या बाहेर पडलोय शॉपिंगसाठी. उत्सव मूर्तींची अजिबात इच्छा नाहीये शॉपिंग करायची. बळच आम्ही त्यांना घराच्या बाहेर काढले शॉपिंगसाठी की ॲटलिस्ट बड्डेसाठी तरी काहीतरी घ्या. म्हणजे त्यांना कधीच स्वतःसाठी काही घ्यायला आवडत नाही. तर बघू आता, लेट पण खूप झालाय, त्यात ट्रॅफिक पण, पाऊस पण, आणि आता आमच्या आर्यनला भूक पण लागली आहे. सो बघू आता कसं कसं काय काय. आर्यनला ना खूप भूक लागली आहे, त्यामुळे आता आम्ही इथे थांबलोय आणि हे आता गेले त्याच्यासाठी काहीतरी घ्यायला. एक शॉप भेटलं, बरं झालं ऑन द वे. आणि मग आर्यनसाठी काय आणायचं आर्यंश? व्हील्स. आजकाल त्याला ते व्हील्स खूप आवडायला लागले. म्हणजे आम्ही काही नेहमी देत नाही, पण त्याने एकदा दोनदा खाल्ले त्याच्या फ्रेंडसोबत, त्यामुळे मग त्याला ते थोडे आवडतात. तर म्हटलं ठीक आहे आता, कारण आत्ता जर काही खायला वगैरे गेलो तर खूप वेळ जाईल. ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालाय ना बेटा. ये भेटले आर्यनला त्याचे फेवरेट व्हील्स, जे की अजिबात हेल्दी नाही आहे हे खाणं, पण ठीक आहे आता कधीतरी द्यावं लागतं. हो ना बेटा? हॅपी ना? असं दाखव, असं दाखव, सगळ्यांना दाखव. आणि व्हील्स खातोय. नेहमी खायचे नसतात व्हील्स, ओके? हा, कधीतरी भूक लागली की खायचे. आता वेळच नाहीये, त्यामुळे तुला ते दिलेत, ओके? आम्ही कधीच त्याला म्हणजे व्हील्स स्वतःहून तर कधी, पहिल्यांदाच आपण त्याला व्हील्स घेतले आहे ना. आम्ही स्वतःहून तर पहिल्यांदाच व्हील्स घेतले. त्याने असेच 1-2 वेळा त्याच्या फ्रेंड्सकडे वगैरे असे खाल्ले होते. पण त्याला चिप्स वगैरे ह्या गोष्टी आम्ही घेतच नाही, बिलकुल पण घेत नाही. पण आता आज आमचा एकदम नाईलाज झाला, कारण आता जर काही खायला प्यायला थांबलो तर खूप जास्त टाइमपास होईल. कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता घरातून निघायलाच, कारण दिवसभर काही प्लॅन नव्हता शॉपिंगचा. अचानक लक्षात आलं की चला जाऊया, कारण उद्या परत आषाढी एकादशी आहे.
मग त्यामुळे थोडंसं घरात पण आवरावर चालू असते किंवा काय, त्यामुळे वेळ भेटणार नाही. त्यात पावसाचं पण काही सांगू शकत नाही, खूप पाऊस असतो आणि आत्ता थोडासा पाऊस कमी आहे, त्यामुळे मग पडलो आहे घराच्या बाहेर. त्यात हे आमचे महाशय, त्यांना घराच्या बाहेर पडलं की लगेच भूक लागते, हो ना? नेहमी चिप्स, नेहमी व्हील्स खाणार का? हे नेहमी खायचे नाही, ओके? कधीतरी भूक लागली तर, हो. आणि बघा व्हायचं तेच झालं, कारण ट्रॅफिक तर लागतच होती खूप जास्त. म्हणजे जसं जसं पुढे जात होतो तसा तसा टाईम कमी व्हायच्या ऐवजी तो अजून जास्त वाढत होता. आणि आर्यांशचं भूक लागली हे सारखं चालू होतं. त्यामुळे मग म्हटलं चला आता हा खूप जास्त नाटकं करायला लागला आहे आणि असं पण तो चिडचिड करायला लागला की मग जे काही आपलं कामं आपण पुढे लाईनअप केलेले असतात ते अजिबात तसे काही होत नाही. त्यामुळे मग म्हटलं चला जाऊ देत, आता पहिले याला काहीतरी खाऊ घालूया, कारण इथून परत रिटर्न जायचं म्हटलं तरी पण ट्रॅफिकच लागणार आहे. त्यामुळे मग इथे ऑन द वेच एक हॉटेल होतं, ॲक्च्युली थाळी आहे इथे, पकवान थाळी म्हणून. ही आम्ही एकदा ट्राय केली होती, पण मला तिची टेस्ट वगैरे इतकी काही आठवत नव्हती, पण आम्ही ट्राय केली होती हे आठवतं आहे. आणि ते खूप जास्त गर्दी वगैरे पण असते, म्हणजे राजवाडी थाळी किंवा पंजाबी थाळी सगळं भेटतं इथे. त्यामुळे म्हटलं चला आता ओळखीचं पण आहे, नवीन काही ट्राय करायला नको. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असंही बाहेर खायचं म्हणजे खूप जास्त कंटाळा येतो म्हणजे मला तर आवडतच नाही पावसाळ्यात बाहेर खायला. आणि बघा ही जी आहे ती ही त्यांची महाराजा थाळी आहे, तर ती अशी घेऊन जातात, त्याच्यासोबत असं घंटा वगैरे वाजवत सगळं. तर ती महाराजा थाळी आहे आणि आम्ही थाळी नाही प्रेफर केली, कारण आम्हाला बिलकुल भूक नव्हती. पण आर्यन्सच्या हट्टामुळे आम्हाला आज इथे यावं लागलं जेवायला आणि आम्ही आपलं साधं सिंपल रोजचं जेवण केलं. त्याच्यासाठीच फक्त थोडंसं स्टार्टर वगैरे घेतलं, जेणेकरून तो व्यवस्थित जेवेल. आणि जेवण करून घरी निघालो, कारण ऑलरेडी 10:30 वाजले होते आणि पुण्यात सगळे शॉप्स वगैरे लवकर बंद होतात. The next day. तर बघा काल काहीच आमची शॉपिंग झाली नाही आणि आज जी आहे, आज आषाढी एकादशी आहे, तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. आणि आज मी भरपूर दिवसांतून म्हणजे साबुदाणा वडा केला आहे. म्हणजे लास्ट टाईम कधी केला होता मला बिलकुल आठवत नाही, पण आता मस्त बाहेर पाऊस चालू आहे, सो म्हटलं चला साबुदाणा वडा आपण ट्राय करूया. आणि मी शुअर नव्हती की मला परफेक्ट जमेल की नाही, ते पण माहीत नव्हतं. काय खाल्लं? काय खाल्लं? कॅडबरी खाल्ली ना, बॅड बॉय? तर बघा आज आर्यांशने मस्त कॅडबरी खाल्ली आहे उपवासाची. म्हटलं चला आपल्यासोबत त्याचाही उपवास होईल, पण नाही, मुलं कसली ऐकतात ते. तर खाल्ली त्याने कॅडबरी. आणि इथे बघा कसा पसारा घालून ठेवला आहे, किती पण घर आवरा पण घर कधीच आवरलेलं नसतं. नेहमी म्हणजे आर्यांशच्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. आता या गोष्टीला पसारा म्हणावा की घराचं गोकुळ झालं आहे म्हणावा तेच कळत नाही. तर ठीक आहे, असं वाटतं जाऊ दे, हेच वय आहे की जेणेकरून त्यांना त्यांच्या मनासारखं मनसोक्त जगायला भेटतं. त्यामुळे मग थोडंसं आपण आपल्या रागावरती कंट्रोल करतो आणि जाऊ देत म्हणून परत जे काही आपली कामं आहेत त्याला लागतो. तर इथे बघा मी मस्त साबुदाणा वडे बनवायला घेतलेत आणि इतके छान झाले होते ना, म्हणजे मला अजिबात अशी अपेक्षा नव्हती की एवढे छान होतील म्हणून. कारण लास्ट टाईम मी कधी बनवले हेच मला आठवत नव्हतं. आणि सध्या पाऊस पडतो आहे छान बाहेर, त्यामुळे म्हटलं मग चला, कारण भजी वगैरे पण काही खायला भेटली नाही, कारण ह्यावेळेस आम्हाला तिघांना पण सर्दी खोकला हे सगळं झालं होतं. त्यामुळे म्हटलं चला यांनाही आवडतात साबुदाणे वडे आणि आर्यांश पण जरा पहिल्यांदाच खाईल, कारण इथून मागे काय त्याने कधी साबुदाणा वडा मला तरी आठवतं की त्याने नसेल खाल्ला मे बी. तर त्यामुळे म्हटलं चला बनवूया वेगळं काहीतरी, कारण खिचडी ही नेहमीच होत असते. आणि इथे मस्त प्लेट रेडी आहे. त्यानंतर मग थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले, कारण खूप दिवसातून अशी छान सुंदर डिश बनवली आहे म्हणून. आणि खूप जास्त टेस्टी पण झाली आहे. आणि आर्यांश तर फर्स्ट टाईम, मला तरी वाटतं आहे की तो फर्स्ट टाईमच साबुदाणा वडा एन्जॉय करतो आहे आणि त्याला खूप आवडला. तर भरपूर जेवला आहे तो पण. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याच्या स्वतःच्या हाताने जेवतो आहे आणि स्वतःच्या हाताने जेवलं की मग आपलं छान पोट भरतं. आणि आता स्कूलला पण जातो आहे, तर टिफिन पण देते मी स्कूलला, कारण आणि टिफिन पण तो पूर्ण फिनिश करतो. आता माहीत नाही तो खातो आहे की कसं, म्हणजे सांडवतात काय करतात काहीच माहीत नाही. पण टिफिन बऱ्याचदा क्लीन असतो, अगदी कधीतरीच टिफिनमध्ये थोडंफार उरलेलं असतं. त्यामुळे मग त्याला ती थोडीशी सवय लागली असेल स्वतःच्या हाताने खायची. पण स्कूलमुळे तेवढा एक बेनिफिट छान झाला आहे. आणि आता परत कालच्यासारखंच आज आम्ही इथे रेडी झालो आहे. आता आजही काहीच प्लॅन नव्हता, कारण आज तर कालच्यापेक्षा भरपूर पाऊस चालू होता. आणि आज बघा आम्ही सोबत टायगर घेतला आहे, ज्याला आता आम्ही टायग्रेस बोलतो, कारण सध्या तो कुंफू पॅन्डा बघतो आहे. त्यामुळे मग सध्या त्यातले जे काही कॅरेक्टर आहेत तर त्याचीच सध्या आमच्या डोक्यामध्ये हवा आहे. त्यामुळे आता हा टायगर घेतला आहे आणि त्याचा एक आय आहे तो पण काढून घेतला आहे. आणि आता चाललं आहे की मम्मा माझ्यासाठी मोठी मोठी टायग्रेस घे वगैरे, असं सगळा मस्का मारायचं काम चालू होतं.
तर आम्ही त्याला सांगत होतो की तू खूप बॅड बॉयसारखा वागतो, तू गुड बॉयसारखा वागला तरच आम्ही तुला तुझे सगळे हट्ट पुरवणार. तर असं सगळं चालू होतं आणि त्या कुंफू पांड्याचं इतकं जास्त वेड लागलं आहे ना की आम्ही तो टी त्यामुळे आता बंद केला आहे. कारण त्याच्यामध्ये भरपूर फायटिंग दाखवली आहे आणि मग तो पण सेम तसंच करतो. काही जे असेल ते आम्हाला फेकून मारायचं वगैरे. कारण त्याला ते कळत नाही आहे की हे किती जोरात समोरच्याला लागेल वगैरे. त्यामुळे मग त्यावर आता एकच आम्ही पर्याय काढला आहे की टी जो आहे तो थोड्या दिवसांसाठी आपण बंद करूया, जेणेकरून त्याची सवय मोडेल आणि तो हळूहळू सगळं मग ते विसरेल. आणि आत्ता आम्ही परत आता ह्यांच्या शॉपिंगसाठी बाहेर निघालो आहे आणि यांना आजच समजलं की जे काही ग्रँड हयात हॉटेल आहे तर तिथे क्लिअरन्स सेल चालू आहे त्यांचा ब्रँडेड गोष्टींवरती, म्हणजे जे काही कपडे, फुटवेअर किंवा होम डेकर अशा बऱ्याचशा गोष्टींवरती त्यांचा सेल चालू आहे. सो म्हटलं चला लकीली आपल्याला काही भेटलं तर बघूया. आणि ह्या हॉटेलला आम्ही 3 वर्षांतून आत्ता आलो आहे, कारण तेव्हा माझ्या कझिनचं लग्न होतं, माझ्या काकांच्या मुलाचं. त्यावेळेस आर्यांश 3.5 महिन्यांचा होता आणि आत्ता आर्यांश 3.5 वर्षांचा आहे. तर बरोबर आम्ही 3 वर्षांनी इथे आलो आहे, कारण ते पण लग्न जूनमध्ये होतं आणि तेव्हा आर्यांश खूप छोटा होता. त्यामुळे मला तर काही लग्न वगैरे ह्या गोष्टी एन्जॉय जास्त करता आल्याच नव्हत्या आणि हॉटेलही मला पूर्ण एक्सप्लोअर करता आलं नाही, जे की माझ्या सगळ्या कझिन्सनी वगैरे केलं. भरपूर फोटोशूट केले आणि मला ते काही जमलं नाही. आणि आत्ताही खूपच जास्त घाई होती त्यामुळे, कारण जे काम होतं तेवढ्या कामासाठीच आम्हाला इथे फिरायला भेटणार होतं. तर आत्ता आम्ही इथे आलो आहे आणि सुरुवातीला जे काही होम डेकरचं वगैरे आहे तर त्यात पण खूप लिमिटेडच गोष्टी होत्या. असं अगदीच सगळं काही आवडणारं किंवा खूप छान वाटले असं काही नव्हतं. आणि बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी अशाच होत्या की अफोर्डेबल पण तितक्या काही वाटत नव्हत्या, कारण काही डॅमेज पण होत्या. आणि मी फक्त मला एक फुटवेअरमध्ये एक चप्पल घेतली आणि आर्यनसाठी आम्ही एक जीन्स घेतली, बस. बाकी दुसरी काहीच शॉपिंग केली नाही. ह्यांच्यासाठी बघायचं होतं तर ह्यांचा असा प्रॉब्लेम होता की ट्रायल रूम नसल्यामुळे मग ह्यांना काही ते ट्राय पण करता येत नव्हते. त्यामुळे उगीच असं वाटलं की नको एवढे महागडे घ्यायचे आणि परत ते अंगावर पडायचे नाही जमले तर. आणि हे जे आहे सेक्शन तर हा ट्रॅडिशनल आणि पार्टीवेअर होता. तर हा जरा मला खूप छान वाटला, म्हणजे त्यातल्या त्यात. पण सध्या आपल्याकडे कोणाचं लग्न नाही आहे किंवा काही फंक्शन नाही आहे, त्यामुळे मग उगीच अशा गोष्टी घ्यायच्या ज्या की आपल्या अंगावर पडून राहतील. त्यामुळे मग आम्ही ते काहीच घेतलं नाही आणि अगदीच थोडीशी शॉपिंग केली आणि तिथून बाहेर पडलो डायरेक्ट घरी जायला. कारण इथून प्लॅन होता की जाऊया दुसरीकडे ह्यांच्या शॉपिंगसाठी, पण जसं तुम्हाला सांगितलं आर्यांश निघतानाच खूप चिडचिड करत होता. त्यामुळे मग आत्ता म्हटलं की नकोच जाऊ देत. त्याची म्हणजे बाहेर पडायची इच्छाच नसते सध्या, नको वाटतं त्याला, घरीच खेळायला आवडतं. आणि त्यात आज आषाढी एकादशी पण आहे, कारण खूप जास्त आपण फिरत बसलो तर परत भूक लागणार आणि मग बाहेर जेवणाचे सगळे ऑप्शन बंद होऊन जातात उपवास असल्यामुळे. त्यामुळे मग म्हटलं चला घरीच जाऊ आणि तुमची जी काही शॉपिंग आहे आपण ती नेक्स्ट वीकेंडला करू. तर आजचा व्लॉग इथेच मी एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.